या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीराम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र श्रीराम। विद्या आपण पाहिली की अनेक सगळ्या विद्या ज्या आहेत त्याला भौतिक विद्या आपण म्हटलं, ते सगळं जे आहे ते सरस्वतीचं रूप आहे। नंतर अनेक कला ज्या आहेत, अगदी कोंबड्यांची झुंज लावण्यापासून काय पक्ष्यांची बोली आणि वेगळ्या सगळ्या त्या कलासुद्धा काय आहेत तर विद्येचं स्वरूप आहे, सरस्वतीचं रूप आहे। आणि आपल्यामधल्या असामान्य अशा शक्ती, काही कुशलता, काही कर्तृत्व, त्या सिद्धी सगळ्या म्हणजे पण ती पण एक विद्या आहे, ते पण सरस्वतीचं रूप आहे। आणि मग ह्या सगळ्या आपल्याला जरी असलं तरी देखील आपला एक मार्ग असतो की मी या प्रिन्सिपलचा माणूस आहे, मी हे मानतो हे मानत नाही। कोणी ईश्वर मानतं, कोणी ईश्वर मानत नाही, कोणी म्हणतं की सगळ्या जगाची सेवा म्हणजेच माझी सेवा आहे, किंवा माझं हे म्हणजे जीवन आहे, फक्त पैसा मिळवणं म्हणजे जगात पैसा आहे तर सगळं आहे, असा काहीतरी एक आपला एक स्वतःचा दृष्टिकोन जो असतो, मग ते जे आहे ते पण काय आहे, ती पण विद्याच आहे। नाना निश्चयाची बुद्धी, हे जो निश्चय माझ्या एक आमचा निश्चय होतो असा आहे, सात्विक राजसिक तामसिक काही असेल, मग त्या प्रकारची माझी जी बुद्धी आहे, कोणी सगुण पूजा करतं, कोणी निर्गुणाची पूजा करतं, तर ते सगळे निश्चय जे आहेत ते पण काय आहे, विद्याच आहे, ती पण ज्ञान आहे। मग ते पण काय झालं, सरस्वतीचंच रूप झालं। पण आपली जी भारतीय संस्कृती किंवा आपल्या ऋषीमुनींचा जो उपदेश आहे, आपल्या संतांचा जो उपदेश आहे की हे सगळं जे आहे ते काय आहे, विद्या कशाला म्हणले, सा विद्या या विमुक्तये, हीच विद्या खरी आहे, तीच खरी सरस्वती आहे जी मुक्तीसाठी आहे। सा विद्या या विमुच्यते, जी आम्हाला मुक्त करते तीच खरी विद्या आहे। मग आता ह्याच्यात फार महत्त्वाचं जे आहे की या विद्या ह्याच्याही पेक्षा किंबहुना जास्त आजच्या काळामध्ये आपण शिकतो आहोत, ज्ञान घेतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारची सगळ्या शाखा ज्ञानाच्या इथे उपलब्ध आहेत। पण तरी देखील जर अशा जर विद्या आपण पाहिल्या, ह्या विद्या ज्या आहेत, कला वगैरे आहेत, सिद्धी, तर या इतर प्राण्यांमध्ये सुद्धा आहेत ना, त्यांना पण छान त्यांची बोली आहे, ते बोलतात, एकमेकांशी संवाद साधतात, संकेत पाठवतात एकमेकांना, पोट भरतात आपलं प्रत्येकजण। तर हे सगळ्यांकडे कलाचं पण किती बरं
ते सुंदर घरटी बनवतात, नृत्य करतात, गायन आहे, शीळ वाजवतात, आणखीन काय ते काही जाळी विणतात, सगळे म्हणजे विणकाम, भरतकाम, कोरीव काम, लाकडाचं काम जे आहे, सुतार, पक्षी, म्हणजे हे पण त्या कलासुद्धा त्यांच्याकडे आहेत. मग असं विशेष काय आहे? जर मनुष्य हा सगळ्यात बुद्धिमान आणि त्यांनी ह्या नाना विद्या नाना कला आत्मसात केल्या तर त्याच्यात विशेष नाही आहे. पण ती विद्या, सा विद्या या विमुक्तये, सरस्वतीचं रूप कोणतं आहे की जी आम्हाला मुक्त करते. केवळ पोटभरू ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजे सरस्वती नव्हे. तर हे ज्ञान, मग आता आपली जशी प्रवृत्ती आहे, आपण ज्या काय दर्जा आपला आहे, कोणी बद्ध असेल, कोणी मुमुक्षु असेल, कोणी साधक असेल, तमोगुणी या रजोगुणी आहे, मग त्यानुसार तशी विद्या आपण प्राप्त करायची आणि मग त्यानुसार जीविका चालते. की आता एखाद्याला इंग्रजी संस्कृत काही येणार नाही, लिहिता वाचता येणं म्हणजे फक्त विद्या नव्हे, तर कुठल्याही ना शेती करायची म्हणल्यावर ती पण विद्याच आहे. शेती करणं आहे, बागकाम करणं आहे, किंवा आणखीन काय लाकूड काम करायचं आहे, लोखंडाचं काम, सगळ्या प्रकारच्या ह्या कुशलता आहेत, त्या सगळ्या विद्या आहेत. पण महत्त्वाचं की जर फक्त त्यापासून आम्ही फक्त पोट भरलं किंवा केवळ कर्मच आम्ही केलं, त्याच्यामागे विचार नसेल, तर मग ते म्हणजे खरं विद्या होऊ शकत नाही, त्याला ज्ञान म्हणता येत नाही, ते अज्ञानच आहे खरं सगळं. कारण प्रकृतीच्या आणि स्वभावता हे सगळं आहे, प्राणीसुद्धा करतायत, तसाच आपला मुद्दा चालू आहे. तर मग ही विद्या म्हणजे नक्की काय, काय निश्चय झाला पाहिजे आपला? आपल्या ऋषीमुनींचं जे आपली शिक्षण पद्धती जी होती की प्रत्येकाच्या त्या कुवतीनुसार, त्याच्या प्रकृतीनुसार त्यांनी तो मार्ग निवडायचा आहे. जी वर्णव्यवस्था जे म्हणलंय ना की जन्म आणि कर्मानुसार आपली वर्ण व्यवस्था जी सांगितली आहे, आपण कोण आहोत, ब्राह्मण आहोत, क्षत्रिय आहे, ते आपल्यातलं जे पिंड आपला जसा बनलेला आहे त्याप्रमाणे ते कर्म आपलं आहे. पण तरी देखील मुक्तीकडे आपल्याला जायचं आहे. मग निश्चय जो आहे, हे सगळं जे करायचं आहे ते चित्तशुद्धीसाठी करायचं. आणि जो निश्चय काय आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञप्ती मात्र, आपल्या स्वरूपाकडे आपला प्रवास झाला पाहिजे. पूर्वीच्या काळी ना सगळ्या भागवत कथेमध्ये वगैरे येतं की राजे महाराजे सुद्धा एवढं मोठं सगळं राज्य असं गवताच्या पात्यासारखं सगळा त्याचा त्याग करून जंगलामध्ये निघून जायचे. म्हणजे आपलं जे काळ आहे, आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित ती विद्या प्राप्त करायची, त्या विद्येचा उपयोग जीविका चालवण्यासाठी, कर्तव्य कर्म करण्यासाठी. पण एक असा वेळ जीवनामध्ये आला पाहिजे, तो क्षण निवडला पाहिजे की आता सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञप्ती मात्र, स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याचं आहे, मुक्ती मिळवायची आहे मला, त्या दिशेकडे आपण गेलं पाहिजे. मग आता जेव्हा ही विद्या म्हणजेच काय की आपण जे काही करतो, जे काही शिकतो, ते सगळं जेव्हा आम्ही ईश्वरार्पित बुद्धीने करू, ही म्हणजे माझी ईश्वराची पूजा आहे, या दृष्टीने आपण जेव्हा करू, कर्म तेच आहे, प्राणी करतात तेच आम्ही करतो आहोत, पण त्याच्या मागे आपला जे मानवाची बुद्धी म्हणजे काय की हे सगळं ईश्वराचं आहे आणि त्या ईश्वराची सेवा, ईश्वराचं काम म्हणजे मी आपला त्यातला एक मधला दुवा आहे, मी फक्त त्याचा दास आहे, असं समजून आम्ही ते काम करणं म्हणजे खरी विद्या आहे. आपण करणारे कोणी नाही आहोत, करता करविता तो आहे आणि तो माझ्याकडून हे काम करून घेतोय, त्यांनी मला हे काम नेमून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मला हे ज्ञान दिलं. आणि अशा प्रकारे जेव्हा हा निश्चय जेव्हा होतो, तेव्हा मग ते कर्तृत्व आमच्यामधलं राहत नाही
आणि मग कर्तृत्व नाही राहिलं तर भोक्तृत्व राहत नाही. आणि मग असं करत करत आपल्या ज्या वासना ज्या आहेत, कर्मफल हे बंधन जे आहे ते तुटत जातं. आणि मग सूक्ष्म वस्तूची शुद्धी, खरं वस्तूची शुद्धी नाही होत तिथे, आपलं शुद्धी होते. ज्ञान असं इतकं ते वरचं जे अज्ञान आहे हे धुवून निघालं जातं. आणि मग ती सूक्ष्म वस्तू जी आहे, जी नित्यशुद्ध बुद्ध आहे, ती आम्हाला ज्ञप्ती मात्र, म्हणजे काय की ती अनुभव करण्यासाठी आता मला हे ज्ञान असं राहत नाही. त्रिपुटी रहित ज्ञान, मीच ते ज्ञान आहे, हे जे अपरोक्ष ज्ञान आम्हाला होतं. अपरोक्ष म्हणजे आता मी आहे हे जाणायला मला काही दुसऱ्यांनी सांगावं लागतं का, की मला काही आरसा घ्यावा लागतो का, माझ्या काही डायरी बघावी लागते का? नाही. तर मी आहे हे मला जाणायला मला माझ्या डोळ्याची बुद्धीचीही आवश्यकता नाही आहे. कुठल्याही माध्यमाच्या आवश्यकतेविना जे ज्ञान ते ज्ञप्ती मात्र असं ज्ञान. आणि ती सूक्ष्म वस्तू म्हणजे मी आहे हे ज्ञान, ही विद्या, ती पण काय आहे, सरस्वतीचंच रूप आहे. मग प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी खरं म्हणजे याच मार्गाने जायला पाहिजे. मनुष्याने हे गेलं पाहिजे. तर ही सगळी भौतिक विद्या जी आहे, अपरा विद्या जरी असली, सामान्य जरी असली, पण ती जेव्हा आपण ईश्वर कार्यासाठी लावतो, परमेश्वराची पूजा म्हणून आपण ती करतो, तेव्हा तो निश्चय जो आहे तो खरा सरस्वतीचा निश्चय आहे. आणि ते ज्ञान आम्हाला ह्या आत्मज्ञानाकडे नेतं. आणि आत्मज्ञान तर सरस्वतीचं जे रूप आहेच आहे. आता म्हणून तो पुढचा जो हे खरं ज्ञान, ही जी हे चित्तशुद्धी काय होतं, तर ते पुढे आता या ओवीमध्ये सांगितलं. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्ताची मुक्ती, सायुज्यता ते श्रीराम. जे हरिभक्तांची भक्ती, आता भक्ती म्हणजे पण सरस्वतीचं रूप आहे. भक्ती ही एक फार मोठी शक्ती आहे. अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, ते भक्ती मार्ग अंतरनिष्ठ जे आहेत, म्हणजेच काय की अंतरनिष्ठ, आपलं जे आत्मनिष्ठ जे आहेत, आपलं स्वरूप ज्यांनी जाणलं, म्हणजे ज्ञानमार्ग जो आहे ते. आणि मग भक्तिमार्ग असू दे, ज्ञानमार्ग असू दे, पोचतो कुठे, जीवनमुक्ती. मग त्या जीवनमुक्ताची जी मुक्ती आहे ती पण सरस्वतीचे म्हणले. भक्ती पण सरस्वती आहे, विद्या आहे, आणि मुक्ती पण सरस्वती आहे म्हणले. आणि अशी ती मुक्ती कुठली, सायुज्यता, तिथे एकत्व आहे पूर्णपणे. साधन जे आहे ते पण सरस्वती आहे, साध्य ते पण सरस्वती आहे. आणि जेव्हा साधन साध्य, जेव्हा साध्य साधलं जातं तेव्हा साधन उरत नाही, आणि तो साधक हाही उरत नाही. तिथे काय आहे, ती सायुज्यता आहे, एकत्व आहे तिथे, पूर्णपणे पूर्णत्व आहे ते सगळं असं. आता हे साधन आणि साध्य असं वेगळं वेगळं, आणि त्याला दोन्ही सरस्वतीचं रूप कसं होईल. आता कसं आहे ना, की आता समजा खेडेगावामध्ये आपण गेलो आणि ते शेतकरी काय करता, ते म्हणतात शेती करतो मी. आता शेती करतो म्हणजे काय करतो, तर शेती करतो म्हणजे तो नांगरतो, आणि काय कोळपणी करतो, आणि झोडपणी करतो, पेरणी करतो, शेत आल्यावर ते उगवल्यावर ते कापणी करतो, सगळंच त्याच्यामध्ये आहे की नाही. शेती करणं म्हणजे पण त्याच्यामध्ये जो भात खातो आम्ही, तांदूळ घेऊन खात, ते त्याच्या शेती करण्यामध्ये येत नाही ना. म्हणून तर की जे साधन आहे, हे जे आपण करतो आहोत, ते सगळंच काय आहे, या सरस्वतीचं रूप आहे, विद्यारूपच आहे. आणि जेव्हा जे मिळतं ते पण तिचंच रूप आहे. मग आता जे हरिभक्तांची भक्ती म्हटलंय, हरिभक्त जो की, मग कोण बरं हरिभक्त आहे, फक्त कोणी टिळे लावलेले आणि माळा घातलेले आणि मंदिरात रोज जाणारे, घंटा वाजवणारे आणि आरती करणारे हेच भक्त आहेत का. आमची इतकी व्याख्यानं, जे दिसतं तेच आम्ही
खरं मानतोय, आणि पशुबुद्धीचे खरं म्हणजे ही भक्त खरा कोण आहे, तर जो परमेश्वरच सगळं सर्वस्व माझं आहे तो मानतो, तो भक्त आहे. तर हे विषय सगळा पुढे येणार, मुद्दाम आत्ता विषय घे. पण मग आता जेव्हा सगळं कर्म आम्ही जेव्हा करतो ना, भगवंतानी भक्ताची व्याख्या किंवा त्याला कोण खरा माझा भक्त आहे ते सांगताना काय सांगितलं, यत्करोषि यदश्नासी यच्चुहोसि ददासी यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणले तू जे जे काही करशील, जे काही करशील, यज्ञ करशील, आणखीन दान करशील, जे काही करशील, जे काही तप करशील, म्हणजे ह्या सगळ्या नाना विद्या कळा वगैरे ते सगळं जे काही करतोय ते काय कर, तू मला अर्पण कर. मग प्रत्येक प्राणी जो आहे, प्रत्येक जीव जेव्हा त्याचं जो कर्म आहे, मग ते लोहारकाम असू दे, सुतारकाम असू दे, खाटकाचं काम असू दे, पण ते जेव्हा तो ईश्वरार्पण बुद्धीने करतो, परमेश्वराची पूजा म्हणून तो करतो, हे परमेश्वराचं काम आहे असं समजून जेव्हा करतो, तो कोण होतो, हरिभक्त होतो. परमेश्वराची भक्ती, परमेश्वरावर प्रेम, परमेश्वरावर श्रद्धा जेव्हा आहे, की ते सुरुवातीला कसं आहे की तो देव कोणीतरी आहे, आकाशात आहे किंवा काय पापपुण्य वाटणं, किंवा ती माझी मूर्ती जी आहे ते ती देव होते आपली. पण भक्ती काय होते त्याच्या पुढे, आपण ह्या मार्गाने जेव्हा जाऊ, सगुणाचेनी आधारे निर्गुणे पावे निर्धारे, हे सगुणच आहे. मी वेगळा आहे, तो जीव एक, मग मी कर्ता आहे, मग मी कोण शिक्षक आहे, मी लोहार आहे, मी शेतकरी आहे, हे जे आपण जे कर्माप्रमाणे आपण आपल्याला त्या सगळ्या उपाध्या डिग्र्या लावून घेतल्या, या विद्या आम्ही प्राप्त केल्या आणि त्याची ती सर्टिफिकेट्स गळ्यात घातली. पण जेव्हा त्या आपल्या कर्माच्या आणि आम्ही त्या परमेश्वरामध्ये विलीन होतो, तेव्हा ती उपाधी कधी राहत नाही काही ना. खरं जे आपलं स्वरूप आहे ना, की खरं आपलं जे खरी उपाधी आपली काय आहे ना, भक्ताची उपाधी आहे. आपण सगळं खरं नातं जे आहे ना ते आपलं त्या परमेश्वराशी जोडलेलं आहे. हे बाकीच्या उपाध्या सगळ्या, ह्या बाकीचे सर्टिफिकेट सगळी जी आहेत ती सगळी नंतर आलेली आहेत. जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आम्ही काय BCom BSc MSc झालो, विद्या जेव्हा शिकलो तेव्हा मग गायक झालो, नर्तक झालो, आणखीन काय आणि शास्त्रज्ञ झालो, किंवा काय विवाह झाल्यानंतर मग पती पत्नी आणि आई बाप हे सगळ्या उपाध्या पण ते सगळ्या नंतर आलेल्या आहेत. पण माझं खरं स्वरूप जे आहे ते स्वरूप खरं काय आहे, परमेश्वराशी जे नातं आहे ते अनादि अनंत असं आहे. आपलं प्रत्येक जीव जो आहे तो त्या शिवाशी जोडला गेला आहे. ते नातं असं आत्ता निर्माण झालं आणि आधी नव्हतं आणि उद्या नसणार आहे असं नाही आहे. ते अनंत अनंत आहे ते नातं. जसं की समुद्र आहे, मग तो समुद्र आहे तर खरं म्हणजे ते पाणी आहे, मग लाट पण पाणीच आहे. त्या समुद्राचं आणि त्या लाटेचं जे नातं, जेव्हा ती लाट म्हणून राहते ती उपाधी करून राहिली तर मग तो भेद राहतो. आता जेव्हा त्या लाटेला समजतं की मी पण पाणीच आहे, तो भेद उरत नाही. ती अभेद जी अवस्था आहे ती म्हणजे भक्ती आहे. जो विभक्त नव्हे तो भक्त. मग आपण आपलंच कर्म करत 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 ह्या विभक्ती अवस्थेमध्ये, भक्तीच्या अवस्थेमध्ये, एकत्वाच्या अवस्थेमध्ये परमेश्वराला पण सहजपणे पाहू शकतो, त्याच्याशी संवाद साधू शकतो. अशी जी विद्या, त्या विद्येकडे जे नेणारं कर्म ती म्हणजे हरिभक्ती आहे. खरं फक्त अमुक एक माळा काय जप करायची म्हणजे भक्ती. जे काही आम्ही कर्म करू, यत करोषि यदश्नासी म्हणले, जे काही तू खाशील, जे करशील, जे काही तप करशील, जो यज्ञ याग त्याग करशील, यज्ञ याग म्हणजे काही प्रत्येक कर्म हा यज्ञ आहे. ते जे काही करशील ते मला अर्पण करून तू करशील तर मग तो खरा भक्त आहे. मग हे सगळं ज्ञान नाही आहे का, काय करायचं आहे, ही सगळं परमेश्वराच म्हणजे निष्कामतेने सेवा करायची. तो देणारा आहे, तो
दाता तो आहे, मी फक्त माझं कर्तव्य करणार, अशा ह्याने केलं तर आम्हाला कधी भय राहणार नाही, चिंता राहणार नाही. ती जी विद्या आहे, ते जे ज्ञान आहे, ते हरिभक्ती आहे खरी म्हणजे. म्हणून तर ना आमचे संत मंडळी जी आहेत सगळे भक्त असे कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते, कुठली युनिव्हर्सिटीची डिग्री होती त्यांच्याकडे, पण ही कला जी आहे, ही भक्तीची विद्या जी आहे, ते त्याच्यामध्ये ते PhD त्यांनी केलेली होती ना. जनाबाई पण त्या शेणाच्या गोवऱ्या स्थापत होती, पण निजभक्ती हरिभक्ती जो आहे, म्हणजे तुकाराम महाराज वगैरे कुठे शाळेत गेले होते बरं, पण केवढं मोठं ज्ञान त्यांनी बरं जगाला दिलं. नुसत्या स्वतः नाही घेतलं मिळवलं तर जगाला पण आज दिलं एवढं ज्ञान. 4000 अभंग लिहावेत, एवढं मोठं ज्ञान. मग ही सरस्वती नाही का? त्या भक्तांमधलं जे हे ज्ञान जेव्हा ते होतं तेव्हा ते येणारच आहे तिथं, ती प्रकट होतेच मुळी सगळी अशी. आणि ही सगळी संत मंडळी जी आहेत ती काही फक्त प्रोफेसरशिप किंवा काय फक्त जपध्यान वगैरे करत होते का? कोणी शेतीमाळा करत होते, सावता माळी होता, आमचे गोरोबा काका कुंभाराचं काम करतायत, मडकी घडवतात, नामदेव महाराज शिंप्याचं काम करत होते, तुकाराम महाराज वाणी आहेत. तर हे सगळे भिन्न भिन्न सगळं वेगळे वेगळे आपले आपले व्यवसाय, आपल्या आपल्या कला जपत ते करतायत. पण ते करत असताना ते काय म्हणतात? देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा जवाहार म्हटले. ते करत असताना की ते मी तुझा सोनार आहे आणि तुझं नामाचा मी जवाहार बनवतो आहे, तो अलंकार बनवतायत. तिथे अंगठी बांगडी काय सोनं बनवतायत, पण ते बनवताना म्हणतात काय की तुझ्या नामाचा मी जवाहार बनवतो आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मळा करतायत, कष्ट करतायत, घाम गाळतायत, पण ते त्याच्यामध्ये विठाईला बघतात. हरिभक्तांची निजभक्ती, केवढं मोठं ज्ञान आहे. कर्म कुणाला सुटतच नाही मुळी. ती विद्या जी आहे, हे जग असंच आहे, संसार असाच आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या प्रमाणे प्रारब्धाप्रमाणे कर्म आलेलं आहे वाट्याला. कुणी रोगाचं शरीर घेऊन आले, कुणी भोगाचं शरीर घेऊन आले, पण तरी सुद्धा तो भोग रोग जेव्हा आपण त्या परमेश्वराला अर्पण करतो, जिस रोग में जिस भोग में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. हरिभक्तांची निजभक्ती. आणि मग आता तो हरी कुठं आहे खरा? निज म्हटलंय. निज म्हणजे मी आपल्याच ह्याच्यामध्ये आत्मरती, ती आत्मनिवेदन भक्ती तिथपर्यंत नेणार आहे जे सगळं विद्या आहे. आपल्याला आपल्या स्वरूपच, आपलं स्वरूप म्हणजेच तो हरी आहे. आपल्या हृदयामध्येच तो, वेगळा कुठे आहे बरं? तिथंच आहे तो. आणि तो जो दिसतो ती विद्या जी आहे ती म्हणजे सरस्वती आहे, जे हरिभक्तांची निजभक्ती. अंतरनिष्ठांची अंतरस्थिती. अंतरस्थिती, अंतर्निष्ठ म्हणजे कोण? अंतर म्हणजे जे आत्मनिष्ठ आहेत, जो विचार करून जे करणारे जे आहेत. आता हे भक्तीचा मार्ग म्हणजे काय की प्रेम करणं, कर्मसमर्पण करणं, पूजा जी आहे सगळी. पण अंतर्निष्ठ होणं म्हणजे काय? ध्यान लावायचं, समाधी लावायची, विचार करून जी विचारणा करून त्या कारणापर्यंत, त्या आत्मस्वरूपापर्यंत जाणं जो आहे म्हणजेच ज्ञानमार्ग. ते तर ज्ञान स्पष्ट स्पष्ट ज्ञानच आहे. अंतरनिष्ठ होणं, आत्मनिष्ठ होणं. आत्ता आम्ही आपल्या मनबुद्धीच्या स्तरावर आहोत. जे काही ज्ञान घेतो आहोत, जे काही आपल्या भावभावना सगळ्या मनबुद्धीच्या स्तरावर आहेत. पण मी कोण आहे हे ज्ञान घेणारा जो आहे तो कोणीतरी वेगळा आहे. त्यामध्ये स्थित होणं जे आहे, ज्ञाता हा त्याहून वेगळा आहे. हे ज्ञान आणि ज्ञाता वेगळा आहे. तो ज्ञाता आहे, तिथे आम्ही जेव्हा स्थित होतो. सुख मला आलं, पण मग सुखी आम्ही त्या सुखाशी तादात्म्य होऊन आपण सुखी होतो. पण जो मी आहे तो खरा म्हणजे तो त्याहून वेगळा आहे कोणीतरी. मग त्या मी मध्ये स्थित होऊन जेव्हा आम्ही राहतो
तिथं तो कधीही त्याच्यामध्ये बदलत नाही, तो कूटस्थ आहे. जिथे स्थित असणं, जशी ती ऐरण असते, अंतरस्थिती जी म्हटली, निष्ठा म्हणजे काय आहे ती, की जसं कूटची ऐरण असते लोहाराची किंवा सोनाराची, त्याच्यावरती तार अशी धरून ते खातोडीने घाव घालतं, ती तार मोडते, तार वागते किंवा चपटी होते, त्याचा आकार बदलतो, पण ती जी खाली ऐरण आहे तिला काहीही बदल होत नाही. मग तसंच मन बुद्धी बदलती आहे, भाव बदलत आहेत, सुख दुःख बदलत आहे, पण तरी मी बदलत नाही. ही जी स्थिती आहे ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती. आत्मनिष्ठ मी ब्रह्म आहे, मी आनंद स्वरूपच आहे, मी अनादि अनंत आहे, मी अजन्म आहे, ही जी स्थिती ती म्हणजे ती विद्या, ते आत्मज्ञान, ती ब्रह्मविद्या म्हणजेच सरस्वतीचं रूप आहे. मग आता हा भक्तीचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग, पण त्या दोन्ही मार्गाने आम्ही जातो कुठे? यत् सांख्यम प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते. ज्ञानमार्गाने जे स्थान प्राप्य झालं तेच योग मार्गाने, कर्ममार्गाने, या भक्तीच्या मार्गाने पण तेच प्राप्य झालं. ते प्राप्त झालेलं स्थान कुठलं? जे जीवनमुक्ताची मुक्ती सायुज्यता ते. मग जेव्हा हे साधन आणि साध्य, ते साध्य सुद्धा कोण आहे? ती मुक्ती पण सरस्वतीचंच रूप आहे. जीवनमुक्ताची मुक्ती. जीवनमुक्त हे शब्द म्हणजे जीवनेव मुक्त. जीवनमुक्ती म्हणजे काय? म्हणजे आम्ही काय करत असतो की प्रत्येक वेळी आम्ही कर्म करत असताना, मी हे कर्म केलं ना मग मला पैसा मिळेल, मग पैसा मिळवल्यावर मग मी बंगला घेईन, मग बंगला मिळाल्यावर मग मला हे मिळेल, मग जागा मिळेल, चांगली हवा येईल, मग मी सुखी होईन. म्हणजे आमचं सुख आम्ही पुढे ढकलतो आहोत, भविष्यामध्ये आपण आपलं सुख पाहतो आहोत. पण कुणी सांगितलंय हे मिळेल की नाही? म्हणून तर मृगजळ म्हटलं ना त्याला. आत्ता या क्षणी मी सुखी आहे, हे जे अवस्था आहे ती जीवनमुक्ती आहे. जीवनेव मुक्ती. नंतर कुठेतरी मेल्यानंतर स्वर्गामध्ये सुख असं थोडी आहे का? समष्टीच्या दृष्टीने सुद्धा समजा आता काही संस्था असं सरळ म्हण की भारतामध्ये अमुक अमुक वर्षांनी नंदनवन फुलणार आहे, सगळीकडे स्वर्ग इथेच भारतामध्ये. अरे की त्या कधीतरी अमुक एका काळामध्ये का, आत्ता का नाही? या क्षणी आपण नंदनवन आपल्या जीवनामध्ये फुलवू शकतो. तो जो क्षण आहे जीवनेव मुक्त. जीवन जगत असताना मुक्ती. मग ही मुक्ती म्हणजे काय? स्वतंत्रता ना. आपल्याला जे बंधन आहे, जे ओझं आहे ते नको आहे. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती. ही स्वतंत्रता जी आहे, भारताचं स्वातंत्र्य, ती देवी म्हटलं, तिला सरस्वती सावरकरांनी पाहिलं. ही स्वतंत्रता म्हणजेच वेदांतामध्ये, ज्ञानभाषेमध्ये सांगितलं, तिला मुक्ती म्हणलं, मोक्ष म्हटलं. जीवनमुक्ताची मुक्ती, स्वतंत्रता. मग स्वातंत्र्य कशाचं आहे? आम्ही आता कर्मामध्ये अडकलेलो आहोत. बंधन जे आठवलं, चिंता, भय, दुःख, हे सगळं जे आहे हे सगळं बंधन आहे. मग जेव्हा आपण मी ते आनंद स्वरूप आहे हे जाणलं, किंवा करता करविता तोच आहे, परमेश्वरच सगळं काही देणार आहे, प्रसाद बुद्धीने आम्ही जेव्हा घेतलं आणि त्या तुझ्या हातीदा मी तुला शरण गेलोय, त्या मांजराच्या पिल्लासारखं आम्ही त्याच्यात, तू जे करशील ते, मग आम्हाला चिंता भय कशी राहणार? मग आत्ता या क्षणी जीवन हेव जगत असताना आपण जे काही आहोत, काय डिग्री होल्डर आहोत का, अडाणी आहोत, किंवा आणखीन काय सगळी नाती गोती आपली आहेत, आजोबा पणजोबा झालोत, पण तरीसुद्धा मग हे जीवन आहेच आहे. हे जीवन काही जाणार नाही आहे, बदलणार नाही आहे. ज्या भूमिका आम्ही करतो, सगळ्या उपाधी, त्या उपाधी ठेवायच्या आहेत, पण त्या उपाधी म्हणजे मी नाही, त्या उपाधी म्हणजे जीवन नाही. तर ह्या उपाधीचं जे अधिष्ठान, त्या ज्याचं आधार जो आहे तो मी, ती जी जाणीव, ती जी विद्या, ती मुक्ती.
ती जीवनमुक्ताची मुक्ती जी आहे ती सरस्वती आहे. आणि ती काय आहे? सायुज्यता. म्हणजेच काय की ते आत्मतत्व जे आहे, आपलं स्वरूप जे आहे ते उपाधी रहित आहे, शुद्ध चैतन्य आहे. फक्त त्या उपाधीशी तादात्म्य जेव्हा पाहिलं, माती मातीच आहे, पण त्या आकार आम्ही दिला आणि आम्ही त्याला गाडगं म्हणलं, माठ म्हणलं, रांजण म्हणलं, पण ती मातीच जेव्हा आम्ही पाहिली, माझं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे, पूर्णत्व आहे, हे जेव्हा पाहिलं तेव्हा मग ती सायुज्यता आहे. मी आणि हे वेगळं नाही आहे ना. ती माती आणि माठ वेगळा आहे का काही? नाही. तो माठ म्हणजे फक्त त्या मातीचा आकार आहे. मग ही उपाधी जी आहे, ते उपाधी म्हणजे फक्त ते नामरूप आहे, पण माझं खरं स्वरूप जे आहे ते मी आहे. कळेल नंतर सगळं व्यवस्थित. आपण फक्त ज्ञान काय आहे, ती सरस्वतीचं रूप हे बघतो आहोत. मग ती सायुज्यता आहे, म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये एकत्व जे होणं, ही म्हणजे सायुज्यता आहे. ते पण सरस्वतीचं रूप आहे. जय जय रघुवीर समर्थ.